श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अज्ञानजन्य असणाऱ्या काल्पनिक बंधनांपासून मनुष्याला जर मुक्त व्हायचं असेल आणि या दुःखदायक क्लेशदायक असणाऱ्या भवसागरातून पार व्हायचं असेल तर भगवद्गीता हाच आपला आधार आणि याचाच आपण आश्रय करावा. खऱ्या अर्थाने मानवजातीचा उद्धार करणारा, विश्वकल्याणासाठी झटणारा, शांतीदूत ठरणारा असा हा अलौकिक ग्रंथ जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. हेच या भगवद्गीतेचं महत्त्व आणि हीच या ग्रंथाची महानता होय. मानवी जीवन आणि त्या जीवनाची सर्व प्रकारची अंगे भगवान व्यासांनी आपल्या महाभारतामध्ये अत्यंत सुंदररीत्या चित्रबद्ध केलेली आहेत, व्यक्तिबद्ध केलेली आहेत, प्रसंगबद्ध केलेली आहेत. आणि अशी काही या सर्वांची एकमेकांशी गुंफण केलेली आहे की जगामध्ये आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टी महाभारतामध्ये आपल्याला आढळून येतातच. कोणत्याही ग्रंथाचं बीज किंवा कोणत्याही ग्रंथाचं वर्म महाभारत या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतं. आणि म्हणूनच 4 वेदांच्या खालोखाल तितकंच महत्त्व प्राप्त झालेला असा हा पंचम वेद म्हणून प्रसिद्धी पावलेला महाभारत हा ग्रंथ आहे. आणि या संपूर्ण महाभारत ग्रंथाचं सार किंवा दुधामध्ये ज्याप्रमाणे लोणी त्याप्रमाणे मंथन करून काढलेलं हे लोणी म्हणजे हा भगवद्गीता ग्रंथ होय. पंचामृताप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत महान अद्भुत असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जो कोणी ऐकतो, वाचतो, अभ्यास करतो, आत्मसात करतो त्याचं आयुष्य बदलून जातं, त्याचं जीवन परिपूर्ण होतं, कृतकृत्य होतं, कृतार्थ होतं. साधी गोष्ट लक्षात घ्या, लाखो करोडो जीव या जगामध्ये जन्माला येतात, परंतु आपण का जगतो आहोत, आपल्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे हेच त्यांना माहीत नसतं. एका माणसाला प्रश्न विचारला, का रे बाबा तू का जगतोयस, तर त्याने अत्यंत शांतपणे आणि अगदी खरं आहे ते उत्तर दिलं. तो म्हणाला, मरण येत नाही म्हणून मी जगतो आहे. अगदी बरोबर आहे, कारण आपण केव्हा मरणार हे कुणालाच माहीत नाही आहे आणि ज्या दिवशी मरण येणार आहे त्याच दिवशी येणार आहे. तोपर्यंत आपल्याला जगणं भाग आहे. म्हणून का जगतोयस त्याचं उत्तर हे बरोबर आहे, मरण येत नाही म्हणून. पण कशासाठी जगतोयस, जगून तुला काय मिळवायचं आहे, जगून तुला काय प्राप्त करायचं आहे, हे मात्र निश्चितपणे कुणाला सांगता येत नाही. आणि म्हणून
अशा या उद्दिष्टहीन उद्देशहीन जगणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या जीवनाची आणि जगण्याची दिशा देण्याचं कार्य भगवद्गीता हा ग्रंथ करतो. अहो, ज्या गावाला जायचंय ते गावच माहीत नाही तर आपण कोणत्या बसमध्ये बसणार? कारण एस टी स्टँडवर जेव्हा आपण जातो तेव्हा अनेक गावाला जाणाऱ्या अनेक बस उभ्या असतात. त्यातल्या कोणत्या बसमध्ये बसायचं आहे हे आधी आपल्याला कोणत्या गावाला जायचं हे ठरवायला नको का? म्हणजे आपल्या जीवनाचं उद्दिष्टच जर माहीत नसेल तर आपण प्रयत्न तरी काय करणार आणि साध्य तरी काय करून घेणार आणि साधन म्हणून कशाचा वापर करणार? या सगळ्या गोष्टींचं निराकरण, सुलभीकरण किंवा मार्गदर्शन या भगवद्गीता ग्रंथातून आपल्याला मिळतं. भगवद्गीता हा ग्रंथ सर्व वेद आणि उपनिषद यांचं सार आहे. सर्व वेदांनी 3 गोष्टींना प्राधान्याने महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे कर्मकांड, उपासना आणि ज्ञान. बहुतेक वेदांचे मंत्र या 3 गोष्टींच्या अनुषंगानेच असतात. आपल्याला अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात, अनेक प्रकारच्या इच्छा असतात, अनेक प्रकारच्या कामना असतात. या कामना पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला यज्ञ, याग इत्यादी अनेक प्रकारची कर्मे करावी लागतात. अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने आपल्याला अधिक कर्मकांडामध्ये या सगळ्या गोष्टी गुंतवून ठेवतात, अडकवून ठेवतात आणि अमुक एक कर्म करा, अमुक फल प्राप्त करून घ्या आणि त्या फळाचा उपभोग घेत राहा. या गोष्टींकडेच सर्वसाधारणपणे माणसं आकृष्ट होतात. त्यामुळे वेदांमध्ये जे काही कर्मकांड सांगितलेली आहेत आणि त्या कर्मकांडांपासून मिळणारी फल निष्पत्ती जी सांगितलेली आहे ती फळं प्राप्त करून घेण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची कर्म करावी लागतात त्या कर्मांचं सर्व वर्णन वेदांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. सामान्यपणे माणसं स्वर्गीय सुख प्राप्त व्हावं, भरपूर सोमपान करायला मिळावं, ज्याला हल्लीच्या भाषेत दारू म्हणतात, मस्तपैकी दारू प्यावी, स्वर्गीय रंभा, मेनका, अप्सरा या अति उच्च कोटीतल्या देव स्त्रियांबरोबर आपल्याला क्रीडा करता यावी, त्यांचा संग मिळावा, आपल्या मनातल्या वासनांची तृप्ती व्हावी. स्वर्गीय रंभा, मेनका, उर्वशी, अप्सरा यांचं स्त्री सुख भोगायला मिळावं, स्वर्गामधले भोग भोगायला मिळावेत, सुग्रास भोजन प्राप्त व्हावं, अशा ठराविक चाकोरीबद्ध कामना घेऊनच
सर्वसामान्य माणसं वेदांचं आणि कर्मकांडांचं आचरण करण्याच्या मागे दंग असतात. स्वर्गामधले भोग भोगावे, भरपूर मदिरा पान करावं, स्वर्गातल्या मेनका, रंभा, उर्वशी इत्यादी अप्सरांचा भोग भोगायला मिळावा, याच्या बाहेर काही यांचं लक्ष जात नाही. त्यामुळे बहुतेक सर्व मंडळी या पहिल्या विभागामध्येच अडकून पडतात. कर्मकांड. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे उपासना कांड. मनाची एकाग्रता कशी टिकवून धरावी, मनाची स्थिरता कशी प्राप्त करावी. आपलं मन जे विषय वासना विकारांमध्ये भरकटत असतं, जे या विकारांनी ग्रस्त झालेलं असतं, त्या मनाला शुचिरभूत कसं करावं, स्वच्छ कसं करावं, शुद्ध कसं करावं, पवित्र कसं करावं, त्या मनावर संस्कार कसे करावेत, या सर्व गोष्टी उपासना या भागामध्ये येतात. मनाचं शुद्धीकरण आणि मनावर संस्करण. ज्या योगे आपलं मन भगवंतापाशी, परमात्म्यापाशी एकरूप करता येईल, स्थिर करता येईल, या सर्व गोष्टी उपासना या भागामध्ये आपल्याला सांगितल्या जातात. आणि त्या उपासना करून कोणती साधनं करावी, कशी करावी, कोणत्या साधनांनी काय प्राप्त होतं, भगवंताची प्राप्ती करून देणारी साधनं कोणती, या सर्व गोष्टी बारकाईने या उपासना विभागामध्ये सांगितलेल्या आहेत. बद्ध असणारी माणसं मुमुक्षु कशी व्हावीत, मुमुक्षुचे साधक कसे व्हावेत आणि साधकांचा सिद्ध कसा व्हावा आणि भगवंताची प्राप्ती करून भगवंतामध्ये एकरूप होऊन द्वैताकडून अद्वैतामध्ये कसं जायचं आणि त्या भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचं, नव्हे नव्हे भगवंतच कसं व्हायचं आणि द्वैत कसं संपवायचं आणि अद्वैत कसं मिळवायचं, हे ज्ञानकांडामध्ये आपल्याला सांगितलं जातं. त्या भगवंताविषयी, त्या परमात्म्याविषयी आणि त्याला प्राप्त करून घेण्याविषयी किंवा तेच होण्याविषयी जे काही सांगितलेलं आहे ते सर्व ज्ञान या विभागामध्ये आपल्याला कळतं. ऐहिक आणि पारलौकिक मर्यादित नाशवंत कर्मफळांच्या पलीकडे असणारं, निरतिशय सुंदर असणारं, सुखकारक असणारं, शांतमय असणारं, समाधान देणारं, आनंद प्राप्त करून देणारं, अविनाशी असणारं, चिरकाल टिकणारं, शाश्वत असणारं ते परमात्म तत्व आणि त्या तत्वाच्या स्वरूपाचं ज्ञान करून देणारं हे जे ज्ञानकांड आहे ते वेदांमध्ये फार महत्त्वाचं आहे. परंतु
सर्वसामान्य माणसं याचा कधी विचारच करत नाहीत. ते पहिल्या विभागातच अडकून पडतात. कर्मकांड करावं, त्या कर्माची चांगली चांगली फळे प्राप्त करावी आणि ती फळं भोगण्यामध्येच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानावी. अशा या गोष्टींमध्ये अल्पसंतुष्ट असणारे आपण कूपमंडूक वृत्तीची माणसं भगवंताचा विचारच करत नाही, परमात्म्याचा विचारच करत नाही आणि परमात्मस्वरूप त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, नव्हे नव्हे ते आपण व्हावं याचा आपण विचारच करत नाही. जीव ब्रह्म ऐक्य हा सिद्धांत तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी या वेदवाक्यांमधून, या महावाक्यांमधून प्रगट केला जातो. परंतु अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी या महावाक्यांची अनुभूती घेण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा, त्याचा साक्षात्कार करून घेण्याचा कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. हे जीवाशिवाचं ऐक्य घडवून आणणारं ज्ञान, हे तत्वज्ञान, यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे अज्ञान नाहीसं होतं आणि अज्ञानजन्य असणाऱ्या सुखदुःखांनी भरलेल्या या भवसागराचा, या संसाराचा विध्वंस होतो. जीवाला या कर्मफळातून मुक्त करतं आणि भगवंतामध्ये एकरूप करतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.